नमस्कार. आज आपल्याला एक महान कवी, मराठीचे प्रथम कवी मुकुंदराज यांचे समाधीस्थळ बैतूल जिल्ह्याच्या 15 किलोमीटर दूर असलेल्या खेडले ह्या गावी एक किल्ला आहे आणि त्या किल्ल्याच्या आत असे मानले जाते की आद्यकवी, मराठीचे प्रथम कवी मुकुंदराज यांची समाधी आहे. या समाधीवर आपण आत्ता दर्शनासाठी चालूया. समोर आपण डोंगर बघताय. या डोंगरावरती एक प्राचीन किल्ला आहे. या किल्ल्याजवळ हे जे तलाव आहे, अजून ह्या तलावाजवळच अजून आद्यकवी मुकुंदराज यांची समाधीस्थान आहे असे मानले जातात. हे जे तलाव आहे याची कथा आपण आद्यकवी मुकुंदराज यांच्या कथेशी अजून मिळते. ती कथाही मी आपल्याला सांगेन. त्यापूर्वी आपण बघूया आद्यकवी मुकुंदराज यांचे समाधीस्थळ. अशी कथा आहे की शके 900च्या सुमारास जयपाळ नावाचा राजा होऊन गेला. त्याला ब्रह्मस्वरूप पाहण्याची तीव्र इच्छा झाली. तो त्यांच्या राज्यात जे कोणी साधू पुरुष येत असे त्यांचे सत्कार करून मला ब्रह्मस्वरूप दाखव अशी विनंती करायचा. विनंती पूर्ण न झाल्यास तो त्यांना बंदी बनवून तलाव खोदण्याच्या कामात लावायचा. असे अनेक साधूंबरोबर घडले. भ्रमण करता करता मुकुंदराज ह्या राज्यात आले. राजाच्या सैनिकांनी राजाच्या इच्छेबद्दल त्यांना सांगितले आणि हे विनंती केली की या राज्यात येऊ नका. परंतु मुकुंदराजांनी राजाशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि ते गढीच्या आत आले. आणि गढीच्या आतच राजाची म्हणजे जयपाळ यांची भेट आणि मुकुंदराजांशी झाली. मुकुंदराज नारायण नारायण करत गजर करत जयपालला भेटला. जयपाल व मुकुंदराज भेट झाल्यानंतर जयपालांनी तेच म्हटलं, मला ब्रह्म दाखव, आणि राजाने विनंती केली. मुकुंदराजाने सरंजाम घालून घोडा तयार करून आणण्याची आज्ञा राजास दिली. मुकुंदराजाने राजास सांगितले की राजा, दुसऱ्या ऋकवीत पाय टाकण्यापूर्वीच मी तुला ब्रह्मस्वरूपाचे दर्शन करवीन. आणि जसाच राजा घोड्यावर चढला आणि त्याला तो स्थिर झाला, समाधीस्थ झाला आणि असे 7 दिवस तो समाधीस्थ राहिला. नंतर त्याची समाधी उघडली आणि त्याला ब्रह्मस्वरूपाचे दर्शन घडले. अशी ही ग्रंथकथा आहे. तर चला आपण या महान कवीची समाधी बघूया. ही समाधीच्या आपण ह्या मंदिरामध्ये आतमध्ये आलो आहे. अजून हे जे आपण शिवलिंग बघताय, ह्या शिवलिंगाच्या खाली महान कवी मुकुंदराज यांची समाधी आहे अशी मान्यता आहे. ह्या समाधीची देखरेख स्वामी परिवार यांची मागची जवळजवळ 20 पिढ्यांपासून होत आहे. श्री स्वामी परिवार आत्ता छिंदवाडा, अजून पुणे आणि बालाघाट अशा 3 ठिकाणी यांचे परिवार राहतात. यांच्या परिवाराशी गोष्टी झाल्यावर असं कळलं की ही समाधी मुकुंदराजांचीच आहे असं स्वामी परिवारांनी आपल्यास सांगितले. अजून तथ्ये जे ह्या स्थानावर भेटतात ते मुकुंदराजांची समाधी आहे अशीच भेटते. नर्मदे हर.